लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठं गिफ्ट. होळीनिमित्त महायुती सरकारच्या निर्णयाने महिलांच्या तोंडावर या ठिकाणी आनंद आपल्याला पाहायला मिळणार आहे. लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारे अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गट्टे तयार केले. प्रत्येक तालुक्यातील राशन दुकानावर या ठिकाणी साड्यांचे जे गट्टे आहेत ते पोहोचलेले आहेत. आता ते गट्टे प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी राशन धान्य दुकान आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे. आणि होळीच्या अगोदर हे सर्व जे साड्या आहेत, ज्या महिलांच्या ज्या कुटुंबांच्या नावावर राशन कार्ड आहे त्यामधील एका महिलेला एक साडी याप्रमाणे दिलं जाणार आहेत. माहिती सरकारने लाडक्या बहिणीवर लक्ष केंद्रित केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना परिवहन मंडळांच्या बसेसमधून अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची योजना आणली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणत 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये देणे सुरू केले. त्यामुळे महिलांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून या ठिकाणी मतदान केले. आता महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनेही महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे. होळीच्या निमित्ताने राशन दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहेत. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साड्या दिल्या जाणार आहेत. या संदर्भात आदेश सुद्धा या ठिकाणी राज्याच्या पुरवठा विभागाने काढलेले आहेत. लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारे अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गट्टे तयार केले. प्रत्येक तालुक्यातील राशन दुकानात पोहोचण्यात येणार आहेत. होळीपर्यंत प्रत्येक महिला कुटुंबांना या ठिकाणी एक साडी दिली जाणार आहेत. या ठिकाणी लाभार्थी महिलांनी राशन दुकानात जाऊन ई-पास मशीनवर तुमचा अंगठा लावल्यानंतर एक साडी या ठिकाणी दिली जाणार आहेत. राज्याचा सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागातर्फे यावर्षी अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत या ठिकाणी साडी दिली जाणार आहेत. ही एक मोठी अपडेट आहे. राज्यातील लाखो महिलांना या ठिकाणी साडी दिली जाणार आहे. प्रत्येक एका राशन कार्डवर एक साडी या ठिकाणी दिली जाणार आहे. आणि त्यामुळे आता होळीच्या अगोदर सर्व महिलांच्या या ठिकाणी अंगावर नवीन साडी असणार आहे. कारण की महिलांनी होळीनिमित्त साडी मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणी खूप आनंदी झाल्या आहेत. परंतु साडींचा दर्जा चांगला असावा अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात आहे. महिलांना त्यांच्या आवडत्या रंगांच्या किंवा चांगल्या दर्जाच्या साड्या मिळतील की सरसकट एकाच प्रकारच्या साड्या मिळतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर आता राज्य सरकार जे आहे होळीच्या अगोदर सर्व महिलांना साडी वाटप केले जाणार आहे. तर ही एक महिलांसाठी आनंदाची बातमी होती. लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी होती. बातमी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.